तर नमस्कार मित्रांनो, तर आज दाखवते तुम्हाला आमचे वेळेगावातली माकडं. तर आता माकडं आहेत. तर हा आता आपला ब्लॉग नंबर 2 आहे. तर आता आपण असे ब्लॉग करायचे भरपूर. आता मी ब्लॉग करणार आहे. इथं माझ्या आत्या आहेत. आत्या हा. काय म्हणाल? लोलू कुठून आलाय? लोलू कुठून आलाय? ना लोलू कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय? त्याला मोकळं नाही. मुक्क जाणार काय? लोलू कुठून आलायस तू? पुण्यातलं. पुण्यात. तर काहीच आता तुम्हाला दाखवतो आमच्या वेळेगावातली माकडं. काहीच माझा आता मगाशी आंबा खाल्ला होता. काहीच तिकडं आहेत. बघा माकडं इथं एकच माकडं आहे, म्हणजे पुढं भरपूर इथं पानं बांधली. इथं मी तिथं पाण्यात बसतं. तिथं तिथं मी आता कमी बसतो, पण तिथे ते भरपूर बसत आहेत. तुम्हाला दाखवतो आता पाण्यात बसलेत ते. आता तर बघा पाण्यात एक आहे. तो बघा तिथं पाळणा आहे. हा बघा तिथं आता पाण्यात उतरतो. इथं बघा उतरला ते बघ. ती कधी उतर बघ, ती कधी उतरत आहेत बाहेर. तर काय आता हा त्या बाटा मला डोक्यात टाकला नाही माकडान. हा बघा हा बाटा माझ्या डोक्यात टाकला माकडान. ते बघा त्या माकडान. आणि बघा कसे उडे मारतायत. तो बघा पडला असता आता. कशीच आमच्या वेळगावातली माकडं. तिथे तो एकटाच आहे. तो बघा आईच आता इथं माकडं मला बघून पळत आहेत. आईच आता तुम्हाला दाखवतोय परत एकदा. तर माकडं बघून तुम्ही आई इथे एक आंबे झाडं तिथे मारतायत बघा. एक हा बघा इथं आहे. तिकडे हळूहळू जातो आता हळूहळू. ते गाय हे बघा इथं माकडं आहेत. हा बघा गाय इथे एक माकड आहे. हा बघा काय तिथं एक माकड आहे. तर गाय इथं माकड आहेत भरपूर पाण्याच्या इथं. तिकडे जातो हळूहळू. गाय बघा इथे मेथी लावलेली. मेथी इथे मेथी लावलेली का परवा काढली, पावसाळ्या म्हणून काढली. आज ते बघा इथं पाण्यात जवळ दिसतंय. इथं बघा केवढा जवळ आलाय गाईज. गाईज हे बघा अशी माकडं असतात आमच्याकडं. गाईज ते बघा पिल्लू केवढंच आहे. हे बघा हे माझं आंब्याचं झाड आहे. हे बघा हे माझं आंब्याचं झाड आहे. गाईज आता हळूहळू जातो इथं. गाईज हे बघा केवढीशी पिल्लं आहेत. तुम्हाला दिसतंय की नाही काय माहीत नाही. तर मला केवढीशी पिल्लं आहे ते. आई बघा माझ्या फोनकडे कसे बघतायत. तर भावांनो आता मी इथे बसले ना, तिथेच ते माकडे उड्या मारत होते. हे बघा इथं पाळणा आहे. हा बघा इथं पाळणा आहे. हा मी स्वतः आणला होता. त्या माकडाने इथं खराब करून टाकली नाही. ते तर माकडं गेली आहेत. मी आता इथं बसलो ना, तर सगळी इथं माकडं गेली. बघा इथे बी इथं सगळीकडे माकडं असतात. इथं सगळीकडे माकडं असतात. आता मी आलं म्हणजे सगळी पळून गेली. तुम्हाला आता दाखवतो अजून आहेत काय. इथं बघा तिकडे एक आहे.
आईस तो बघा दिसला काय? आवाज कसा उड्या मारतो, एकटाच आहे इथे आता. तो एकटाच उरलाय. तर आता तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. आता आमच्या इथं पत्र्यावर नाचत असतील इथं. हां ते बघा इथं पत्र्यावर आहेत, 2-3 आहेत, 2-3. ते तुम्हाला पत्र्या दाखवतो चला. तर काय इथं माकडं धरलीत, ही बघा. हा बघा दिसला काय? हा आता आमचा गायचा वाडा होता, पण ते गाय तर विकून टाकलेलं आहे मी. हा बघा गाईच. गाई आता मला लपतंय इथं. त्यांना वाटतं काहीतरी करते ना मी. गाय हे बघा इथं भरपूर आले इथं. इथं 4. तर तुम्हाला झूम करून जातो, दिसत नाही चांगलं. हा बघा गाईच. आता मी जास्त जवळ गेलो तर तो पळून जातील, तुम्हाला दिसणार नाहीत मग. हा गाय दिसते काय आता बघा कसा वर चढतोय. आणि बघा कसा बसलाय. गाईज मला आता आमच्या कोकणातलं म्हणजे आता काय सापडलंय, त्याला आमच्या इथे करंद बोलतात. हे बघा करंदा बोलतात, करंदा. तुम्हाला तुमच्या इथे काय म्हणतात का कमेंट करून सांगा. नक्की कमेंट करा ह्याला काय म्हणतात. आता माकडं ते कोंबड्या पण तिकडे, आता माकडं तिकडे गेलीच. दाखवतो माकडं परत. इथं इथं बसलं एक. हा बघा इथे एकटाच बसला. अजून हा बघा माझ्या डोक्यावरती एक आहे. हा बघा इथे एक आहे. हा बघा इथं एक आहे. इथं 3 आहेत आता. 3च इथं. हा बघा इथे एक बसलाय. हा बघा इथे एक बसलाय. हा तर काय जातो आता पुढच्या अंगण्यात. पुढच्या अंगण्यात आहेत की बघूया. मला असं वाटतं पुढच्या अंगण्यात नसतील, ते पण बघूया आता. आता बघा आमचं नारळीचं झाड. लई झूम केला. हा बघा आमचं नारळीचं झाड. इथं तर गायच पुढच्या बद्दल नाही आहेत. तर आता ह्या बाजूला भरपूर आहे त्याचं. आता इथं पुढे पुढे गेलो ना, तशी इथं पाठीमाग भरपूर आली. काही भांडतात इथे बघा. आई तुम्हाला ब्लर दिसतंय, पण दाखवतो तुम्हाला आता. गाईस तो बघा आमच्या टाकीवर मारतोय. तो बघा थोडं जवळ जाऊन बघूया चला. गाईस हे बघा इथून दिसतायत की तुम्हाला, बघू दे. इथून तुम्हाला दिसतायत काय गाईस बघा. तर गाईज आजच्यासाठी एवढं बास. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. आणि आमच्या घरात त्यांना सगळ्यांना दाखवा. ते तुम्हाला समजा वेळेगावात किती माकडं आहेत. तर काही सनसेट बघा, सनसेट आहे की नाही. मला असं वाटतं पाऊस येणार आहे. तुम्हाला लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. ते तुम्ही तोपर्यंत कमेंट करा. मला आयडिया नाही त्याचा पुढचा ब्लॉग कुठला करू. तोपर्यंत मला आयडिया करा, तुम्ही सांगा कमेंटमध्ये. सांगा की तू असा ब्लॉग कर, मी तसा ब्लॉग करतो. तुमची इच्छा पूर्ण करतो. चला बाय.